सर्वांना जय भारत. तुम्ही पाहतात राष्ट्र भारती. पनवेल महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार मुलाखती चाचपणी करण्यास सुरुवात केली असून आज कळंबोलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक 10 मधून भारतभाऊ प्रधाने यांनी आपली उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली असून लवकरच त्यांच्या मागणीचा विचार करून प्रभाग क्रमांक 10 मधून त्यांची उमेदवारी जाहीर करणार असल्याचे पनवेल महानगर प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे आनंदभाऊ गायकवाड यांनी यावेळी जाहीर केले. आपण कोणत्याही परिस्थितीत कोणताही उमेदवार असला तरी जिंकण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे भारत प्रधान यांनी सांगितले. माझी उमेदवारी ही जिंकण्यासाठी असणार आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारत प्रधाने हे इच्छुक आहेत आणि त्यांना आम्ही उमेदवारी निश्चित करू असं आमच्या पक्षाकडून आम्ही आज जाहीर करतो. आदरणीय आनंद गायकवाड सर्व महापुरुषांना प्रथमवार वंदन करतो आणि इथे उपस्थित अधिकारी सर्व मान्यवर यांना बघून पक्ष कार्यालयाचं उद्घाटनाचा प्रोग्राम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे आणि या कार्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. बहुजन आघाडी या पक्षाचे कळंबोली शहरामध्ये एक पक्षाचं कार्यालय आपण इथे उद्घाटनाचा समारोह आपण केलेला आहे. आणखी सन्माननीय भारतभाऊ प्रधाने यांनी आज या आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे आणि प्रचाराचे कार्यालय स्थापन केले आहे आणि त्या कार्यालयाला वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, महानगराचे विभागीय आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून एक अनोखा असा आपण कार्यक्रम ते घेतला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्याच अनुषंगाने सर्व उपस्थित असलेल्या इथे सर्व मान्यवरांना सविनय जयभीम करतो आणि त्यांचं इथं स्वागत करतो. बंधू आणि भगिनींनो, आज येथे कळंबोलीमध्ये आपलं वंचित बहुजन आघाडीचं जनसंपर्क कार्यालय तयार झालेलं आहे. हे केवळ जनसंपर्क कार्यालय नसून तर हे लोकसेवेसाठी तयार झालेलं कार्यालय आहे.
इथे या कळंबोली शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाची नोंद ही इतिहासात घेतली जाणार आहे. याचं कारण असं की बऱ्याचशा गोष्टी आहेत, इकडे बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे पनवेल महानगरपालिकेत किती उमेदवार असणार आहेत आणि किती तयारी झाली? चांगला प्रश्न विचारलाय. मी पत्रकार बंधूंना एकच सांगू इच्छितो आणि पनवेल महानगर उमेदवार जे असतील तर नक्कीच आजपर्यंत आम्ही आमच्या ऑफिस म्हणजे आमच्या पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि त्या मुलाखतीमध्ये 32 उमेदवारांनी इच्छुक म्हणून फॉर्म भरले आहेत. नक्कीच याच्या पुढे हा आकडा वाढेल असं मी सांगतो. भारतभाऊ प्रधानी साहेब इच्छुक आहेत, त्यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीतून कधीपर्यंत फायनल होईल? प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारत प्रधाने हे इच्छुक आहेत आणि त्यांना आम्ही उमेदवारी निश्चित करू असं आमच्या पक्षाकडून आम्ही आज जाहीर करतो. महानगरपालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी कोणते मुद्दे घेऊन ते जनतेत जाणार? महानगरमध्ये अनेक मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये आमचा पहिला मुद्दा असा असेल की जो SRAचा प्रश्न आहे, हा प्रश्नावर आतापर्यंत प्रस्थापित पक्ष देखील कोणीच त्याच्यावर काम करत नाहीये. तर आमचा पहिला मुद्दा हा तो असेल. दुसरा मुद्दा, वंचित घटक आहेत जे 12 बलुतेदार आहेत, यांना न्याय आणि त्यांच्या समस्या समाजामध्ये त्यांच्या प्रति समस्या ज्या आहेत त्या आपण सोडवणार आहोत. बाकी तर रोड, रस्ते, पाणी हे तर प्राथमिक आहेत, त्या तर आम्ही करणारच आहोत. दुसरी गोष्ट, आम्ही शैक्षणिक आणि रोजगार याच्यावर देखील जास्त लक्ष देणार आहोत. आपण बघितलं असाल की महाराष्ट्रामध्ये जो झंझावात वंचितचा चालू आहे आणि जर आमच्या एवढी मोठी ताकद असताना या पनवेल विभागामध्ये, पनवेल क्षेत्रात किंवा पनवेल महानगरमध्ये जे पक्ष आज निवडणुकीसाठी युत्या करतायत चालू आहे, परंतु वंचित याला आतापर्यंत कोणीच विचारात घेत नाही आहे. जर आपण वंचित बहुजन आघाडी या पक्षाला जर विचारात घेत नसाल तर आम्ही आमचे स्वतंत्र उमेदवार उभे करू आणि त्यांना आमची ताकद आम्ही सिद्ध करून दाखवू. समोर कळंबोली शहरामध्ये मी 10 नंबर वार्ड मध्ये उभा आहे. समोर कुणी पण उभा असो, माघार घेणार नाही. मी एक मताने उभा राहणार आहे आणि शेवटपर्यंत मी वंचित मध्ये फुल एकमताने मी हे करणार आहे. माझी उमेदवारी ही जिंकण्यासाठी असणार आहे.